लोकसभेचा निकाल बघितला तर लोकसभेमध्ये एक मोठा फटका महायुतीला बसलेला आहे, भाजपला सगळ्यात जास्त मोठा फटका बसलेला आहे. तर त्याच्या मागे कुठे ना कुठे आरक्षण हे कारण सांगितलं जातं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एवढे जाणकार नेते आहात. मी स्पष्ट सांगतो, जर ओव्हरऑल मतदान तुम्ही बघितलं तर भाजपचं मतदान फक्त 1% कमी झालेलं आहे. हे थोडंसं यावेळेस काही निगेटिव्ह नरेटिव्ह जे आमच्या विरुद्ध सेट केले गेले की संविधान बदलणार आहे, मुसलमानांना देशातून बाहेर काढणारे, 400 पार कशाला पाहिजे, अशा या निगेटिव्ह नेरेटिव्हमुळे. पण आमचं जर ओव्हरऑल तुम्ही मतदान बघितलं तर फक्त 1% मतदान कमी झालेलं आहे पर्सेंटेज ऑफ वोटिंगच्या ह्याच्यामध्ये अंदाजा. आणि ट्रायंग्युलर फाईट, 4 अँग्युलर फाईट यामध्ये आम्हाला थोडासा म्हणजे नुकसान झालंय. पण असं नाही त्यामागची कारणं काय असतील असं वाटतं? कारण 50%पेक्षा जास्त होतं आधी मागच्या निवडणुकीमध्ये, पण या निवडणुकीमध्ये 43%च्या आसपास आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, काय झालं, काही फेक नरेटिव्ह आमच्या विरुद्ध सेट केले गेले आणि त्याच्यामुळे आणि त्यांच्याकडून सांगितलं जातं लोक ही आमच्या विरुद्ध त्यांनी मतदान केलं असं नाही की. पण आता दे हॅव अंडरस्टूड की नो भाई, हे सरकार ना केंद्रातलं ना राज्यातलं सरकार हे कोणाच्याही विशिष्ट एखाद्या समाजाच्या विरुद्ध काम नाही करत आहे. हे सरकार त्यांच्या उलट फेवरमध्येच काम करते. आज संविधान दिवस कोण पाळायला सुरुवात केली मला सांगा? मान्य मोदीजींनी सुरुवात केली. संविधान भवन आज सगळीकडे कुठे बनते, कुठल्या सरकार बनते? आमचं सरकार महाराष्ट्राचं आज प्रत्येक तालुक्याला संविधान भवन मानायचा संकल्प माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आहे असं म्हटलं जात आहे. कारण काही नेत्यांनी दिस डिसिजन वॉज टेकन अर्लियर बिफोर लोकसभा. इट्स नॉट दॅट आम्ही लोकसभेच्या नंतर, हा निर्णय लोकसभेच्या अगोदर घेतलेला आहे संविधान बदलण्याचा. आणि माननीय मोदीजी पहिल्यापासून पहिल्या शपथविधीला पण त्यांनी संविधानाचे अभिवादन करून शपथ घेतलेली आहे. दुसऱ्या वेळेसही घेतली, तिसऱ्या वेळेसही घेतली. म्हणजे इट इज नॉट की आज प्लॅन करून करतायत. पण आता सर, येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये लोकसभेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजपकडून, महायुतीकडून काय खबरदारी घेतली जाते? नाही, कसं आहे, ज्या आम्ही सांगितलं ना, जे फेक नरेटिव्ह आमच्या विरुद्ध केले होते त्याची नक्कीच आम्ही काळजी घेतली आणि त्याचा सगळा खुलासा आम्ही सगळीकडे ऑलरेडी जनतेला दिलेला आहे की अशा कुठल्याही प्रकारची ऍक्शन आमची सरकार करणार नाही. कुठल्याही समाजाच्या, विशिष्ट समाजाच्या विरुद्ध तर कधीच. आजपर्यंत मोदीजींचा तुम्ही स्वभाव बघितला असेल, सगळ्यांना एक भाव ते ट्रीटमेंट देतात. असं असतं तर मग 80 कोटी जनतेला का धान्य वाटलं असतं त्यांनी? का त्यांनी आज आयुष्यमान भारत कार्ड आहे तर प्रत्येकाला त्याच्यात कुठली कास्ट क्रीड आहे का? कोण मुसलमान आहे का, कोण दलित आहे का, कोण हिंदू आहे का, असं काहीच नाहीये. जो आहे तो जो देशाचा नागरिक आहे त्याला त्या सुविधा मिळतात. मग असं तो जो ठीक आहे. आता काही वक्तव्य येत आहेत की ज्यांनी आम्हाला मत दिलं नाही त्यांना आम्ही हे देणार नाही, ते देणार नाही. कालचं परवाचं हे रवी राणांचंही तसं वक्तव्य आहे. बघा, रवी राणा हे आमचे सहयोगी आहेत. ते भाजप किंवा शिवसेना किंवा राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नाही आहेत. त्यांनी त्यांचं मत मांडलं, त्यांनी त्यांच्या तिकडच्या त्यांच्या मतदारसंघात त्यांनी तर काढून घेणार असं म्हणाले. त्यांनी त्यांचं मत मांडलं, तो त्यांचं वैयक्तिक मत आहे. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. कुठल्याही आमच्या तिन्ही पक्षापैकी कोणाचं असं मत नाही आहे. आमचे सहयोगी आहेत, ते नक्कीच त्यांचे सहयोग त्यांच्याशी चर्चा करतील मुख्यमंत्री साहेब. मग येणाऱ्या विधानसभेमध्ये कसं चित्र असेल काय वाटतं? तुम्ही एवढे अभ्यासू नेते आहात, तुमचा राजकारणामध्ये अनुभव मोठा आहे, तर येणाऱ्या विधानसभेत कसं चित्र असेल? महायुतीला किती जागा मिळतील? आमची महायुतीची 200+ जागा येतील एवढं मी तुम्हाला सांगतो. अच्छा. आणि त्याच्यात भाजपच्या किती असतील? आता मी आज सीट्स किती आम्ही लढू त्याच्यावर आहे. पण नक्की सर्वात मोठा पक्ष हा भाजप राहील. आजही मोठा पक्ष भाजप आहे आणि त्याच्यामुळे सर्वात जास्त सीट भाजपचे असतील. कारण की आम्ही जास्त बेसिकली आमच्या कोट्याला, आमच्या शहरलाच जास्त सीट येतील तर आमचं येईल. पण महाराष्ट्रामध्ये 200+ सीट आम्ही येऊन महाराष्ट्रात सत्तेत येऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.